ऍक्च्युली आपण नवऱ्याच्या जीवावर राहण्यापेक्षा आपण काहीतरी कमवावं. आज आपला संसाराला 1 रुपये जरी कमवायचा असेल तर त्यांनी स्वतः सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. मार्केटमध्ये 99% मार्केट थोडंसं फ्रॉड आहे. ही सर्वात मोठी गोष्ट आहे. स्किल असेल तरच तो माणूस या मार्केटमध्ये टिकतो, समाजामध्ये टिकतो आणि काहीतरी करू शकतो. आज आपल्या शिक्षण योजनेलाही मला सांगावंसं वाटतं, पुस्तकी ज्ञान आपण देऊयाच, पण त्याचबरोबर स्किल सुद्धा देणं गरजेचं आहे. 7 वर्षाची आज मी भरारी जी घेतलेली आहे, भरपूर लोकांनी विश्वासही ठेवला आणि काही लोकांनी विश्वास ठेवलाही नाही. तर त्यांनी घर बसल्या आपला संसार, मुलं सांभाळत स्वतःच्या पायावर उभं राहावं असं मला वाटतं. महिला सक्षमीकरण असेल, महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या 7 वर्षापासून अविरत अशा कार्यरत राहणाऱ्या पूनम बाबासो मोरे तोडकर मॅडम आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. नमस्कार मॅडम, आपलं स्वागत आहे. गेल्या 7 वर्षापासून जवळपास स्वामी एंटरप्राइजेस आणि तेज यंत्र प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो महिलांना रोजगार उपलब्ध करून देत त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम मॅडमांनी केलेलं आहे. नेमका मॅडमांच्या आयुष्याचा प्रवास कसा आहे, इथून पुढची त्यांच्या आयुष्यात आलेली आव्हानं असतील, त्याचबरोबर महिलांसाठी काय काम करण्याची त्यांची अजून इच्छा आहे, कशा पद्धतीनं त्यांच्या या कंपनी काम करतात, जाणून घेऊया. मॅडम, सुरुवात आपली आता तेज यंत्र प्रायव्हेट लिमिटेड असेल, त्याचबरोबर स्वामी एंटरप्राइजेस असेल, या कंपन्यांच्या माध्यमातून कसं काम करताय, या सर्वाची सुरुवात कशी झाली? माझी सुरुवात साधी आणि सोपी होती. महिलांना येणारे समाजामध्ये प्रश्न जे होते, महिला सक्षमीकरण, स्वावलंबीकरण, जेव्हा मी स्वतः एका अडचणीत होते, तेव्हा महिला सक्षमी होण्याची काय काळाची गरज आहे हे जेव्हा मला जाणवलं, तेव्हा मी महिला सक्षमीकरणाचा पहिला निर्णय घेतला. त्यामध्ये आम्ही स्वामी एंटरप्राइजेसची स्थापना केली. ती स्थापना करत असताना आम्हाला बऱ्याच अडचणी पण आल्या, पण तरीही लोकांनी ठेवलेला आमच्यावरचा विश्वास आणि सगळ्यांची साथ या माध्यमातून आम्ही ही स्थापना केली आणि ह्या दोन्ही कंपन्या आम्ही महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी पुढे चालू ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर मॅडम, आपण म्हणालात की महिलांच्या ज्या काही अडचणी आपण जाणून घेतल्या असं आपण म्हणालात, त्याचबरोबर मलाही एक प्रश्न आहे की आपल्या नावामध्ये आपण पूनम मोरे आणि तोडकर म्हणजे दोन्ही नावं आहेत. कशा पद्धतीनं तुम्ही, म्हणजे आता सासर माहेर या नावांमध्ये येत आहे माझ्या मते, तुम्ही या दोन्ही नावांचा उद्धार कशा पद्धतीनं केलेला आहे किंवा कशा पद्धतीनं आपलं एक नाव लौकिक या दोन्ही आडनावांच्या माध्यमातून निर्माण केलं? हो, मोरे आणि तोडकर अशी दोन्ही नावं मी समाजामध्ये आणलेली आहेत. कारण मोरे हे माझं सासरचं आडनाव आहे आणि तोडकर माझं माहेरचं. आज जी मी आहे ते माझ्या माहेरमुळं आहे आणि ज्यांच्या नाव लावले त्यांचंही कौतुक झालं पाहिजे. अशा दोन्ही नावानेशी मला वाटतं की मी समाजामध्ये असावं. इतर कोणत्याही महिलेने, जी महिला उंच झेप घेते, तिला तिथपर्यंत घडवणारी पहिले तिचे आई वडील असतात. त्यामुळे तिनं दोन्हीही नावं समाजामध्ये आणून आपल्या आई वडिलांचाही मान आणि सासरच्यांचाही मान ठेवावा अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. त्यामुळे मी दोन्ही नावं लावून आज समाजामध्ये आहे. बायबॅक आणि होम बेस्ड रोजगाराच्या माध्यमातून आपण काम करताय महिलांसाठी. मग यामध्ये स्वामी एंटरप्राइजेसच्या नेमकी भूमिका काय असते आणि आपली तेज यंत्र प्रायव्हेट लिमिटेडची काय भूमिका असते? बायबॅक म्हणजे काय, तर आपण लोकांना घर बसल्या रोजगार देतोय. आज महिलांना कामाची फार गरज आहे, पण रोजगार अवेलेबल होत नाहीत. अगदी शिक्षण भरपूर ग्रॅज्युएशन केलेल्या महिला सुद्धा अगदी मला वाटते कपडे भांडी ह्या करण्यासाठी सुद्धा त्या 6-7 हजारसाठी बाहेर जातात. तर त्यांनी घर बसल्या आपला संसार, मुलं सांभाळत स्वतःच्या पायावर उभं राहावं असं मला वाटतं. जसं समाजामध्ये होणारे आत्महत्या प्रकार असतील किंवा महिला बाहेर न पडल्यामुळे ती अशिक्षित राहते, शिकून सुद्धा अशिक्षित राहते, हे कुठंतरी थांबावं या माध्यमातून मी ह्या 2 कंपन्यांची स्थापना केली. तर स्वामी एंटरप्राइजचा यामध्ये हेतू काय की माल देवाणघेवाण. म्हणजे जर आम्ही तेज यंत्र प्रायव्हेटच्या निमित्तानं एक उत्पादन अवेलेबल करून देतोय की महिलांनी काय काम करावं याचा संदेश देतोय, की त्यांना ट्रेनिंग देतोय, थोडंसं मार्गदर्शन करते की तुम्ही हे आमच्याकडे प्रोडक्ट आहेत आणि या प्रोडक्टद्वारे आम्ही तुम्हाला ह्या मशिनरी अवेलेबल करून देतो. कच्चा मालही आम्ही तुम्हाला मार्गदर्शन देतो आणि तयार झालेलाही माल घेतो. मग स्वामी एंटरप्राइजेसमध्ये आम्ही त्यांना मालाची देवाणघेवाण करण्यासाठी ही कंपनी स्थापन केली आणि तेज यंत्रामध्ये आम्ही त्यांना ट्रेनिंग देणं, मार्गदर्शन करणं यासाठी आम्ही तेज यंत्र प्रायव्हेट लिमिटेड
अशा 2 कंपन्या आम्ही आज समाजामध्ये आणलेल्या आहेत. त्यामध्ये 2 कंपन्या स्थापन करण्याचा पहिला हेतू, प्रायव्हेट लिमिटेडला स्वामी एंटरप्राइजेस असं नाव अवेलेबल नव्हतं. तर प्रायव्हेटला जेव्हा एखादी कंपनी आपण रजिस्ट्रेशन करतो तेव्हा डबल नावं असून चालत नाहीत. मी तर सुरुवात माझी स्वामींच्या पासून केलेली होती, म्हणून स्वामी एंटरप्राइज हे नाव मी कधीही पुसू शकत नव्हते. त्यामुळे तेज प्रायव्हेट अवेलेबल झाल्यामुळे मी प्रायव्हेट कंपनी केलेली आहे. त्याचबरोबर आता आपण म्हणाला की तेज यंत्र प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून तुम्ही महिलांना ट्रेनिंग देता. मग हे ट्रेनिंग नेमकं कसं दिलं जातं? हां, तर त्यांना आम्ही आता आमच्याकडे स्टिक धूप आणि कप धूप असे 2 प्रोडक्शन आहेत. हे प्रोडक्ट आम्ही तयार करून घेतो. मग त्या जेव्हा आमची ॲड बघून किंवा त्यांना आमचा नंबर कुठून मिळतो तेव्हा आमच्यापर्यंत पोहोचतात, तेव्हा त्यांना आम्ही सांगतो की घर बसल्या तुम्हाला 10,000 ते 15,000 मिळतील आणि अशा माध्यमातून तुम्ही काय करा, आमच्याकडे हे प्रोडक्शन आहे, आम्ही तुम्हाला मशीन देतो, इथं आल्यानंतर त्यांना आम्ही ट्रेनिंग देतो. अशा माध्यमातून हे प्रोडक्ट तयार करायचं आहे. अगदी मला वाटतं मॅडम, आपण नुसतं मशीन ट्रेनिंग नाही, तर काही महिलांना मला येणाऱ्या आत्ता सध्याच्या अडचणी अशा आहेत की पेमेंट ट्रान्सफर झालेलंही कळत नाही. गुगल पे, फोनपे वापरण्यापासून ट्रान्सफर पेमेंट आणि मेसेज इथंपर्यंत आम्ही त्यांना आता सध्या ट्रेन केलेलं आहे. म्हणजे शिक्षण झालेली महिलासुद्धा NFT किंवा आता जसे बँकेचे नवीन ऑप्शन आलेले आहेत, हे महिलांपर्यंत पोहोचत नाही. तर आम्ही आमच्या कंपनीच्या माध्यमातून आज टेक्नॉलॉजी आणि सायन्स कुठंपर्यंत गेले आणि आपण किती मागं आहोत आणि प्रत्येक महिलेने ह्या टेक्नॉलॉजीपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे सुद्धा आम्ही एक व्यवसायच नाही, तर सध्या सायन्स आणि टेक्नॉलॉजीची सुद्धा गरज आहे, हे महिलांना आम्ही आमच्या कंपनीच्या माध्यमातून ट्रेन करतोय. आपण इतकं आता ट्रेनिंगचा बेस असेल किंवा आपलं दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून असलेलं काम अतिशय उत्कृष्ट आहेच, पण या सर्वाला नागरिक आणि महिलांचा कशा पद्धतीनं प्रतिसाद आहे? असं म्हटलं तर आहे आणि तसं म्हटलं तर नाही. तर ॲक्च्युली कसं होतं मॅडम, मार्केटमध्ये 99% मार्केट थोडंसं फ्रॉड आहे. तर लोकांचा या गोष्टीवर पटकन विश्वास बसत नाही. यामध्ये आम्हाला सिद्ध करण्यासाठी बराचसा वेळ पण गेलेला आहे. 7 वर्षाची आज मी भरारी जी घेतलेली आहे, भरपूर लोकांनी विश्वासही ठेवला आणि काही लोकांनी विश्वास ठेवलाही नाही. यामध्ये आत्ता सध्या आमच्याकडे 4,500 लोक काम करत आहेत. पण घर बसल्या त्यांना हे आम्ही सांगितलं की तुम्ही जर 8 तास काम करून 7,000 ते 8,000 रुपये कमवत असाल, तर आमच्याकडे रोज 1 तास काम करा, आम्ही तुम्हाला 10,000 मिळतील अशा माध्यमातून काम देऊ. किंवा लघु उद्योग म्हणजे काय, महिलांनी ती कशी मिळवली पाहिजे आणि सध्या महिला सक्षमीकरणाची काय गरज आहे, हेही आम्ही त्यांना आमच्या ह्या माध्यमातून त्यांना पूर्णपणे मार्केटमध्ये जशा महिला कंपनीत येत राहतात तसं आम्ही त्यांना ट्रेन करत राहतोय. त्याचबरोबर मॅडम, स्किल्ड वर्कफोर्स त्याबद्दल तुमचं मत काय आहे? ॲक्च्युली तसं म्हणायला गेला तर स्किलमध्ये काही लोकांना स्किलची फार आता गरज आहे. ज्यांच्याकडे स्किल आहे ती लोक आज भरपूर पैसा कमवू शकतात. तर आज शिक्षणापेक्षा स्किलची फार गरज वाटते मला. पण शिक्षण, पुस्तकी ज्ञान कुणीही घेऊ शकतं. आज आपल्या शिक्षण योजनेलाही मला सांगावंसं वाटतं, पुस्तकी ज्ञान आपण देऊयाच, पण त्याचबरोबर स्किल सुद्धा देणं गरजेचं आहे. म्हणजे जो विद्यार्थी घडतोय तो स्किलनं जर मार्केटमध्ये उतरला तर तो 100% सक्षमीकरण आणि जे बेरोजगारांचे आमचे प्रॉब्लेम आता सध्या आपले भारताचे प्रॉब्लेम चाललेत भारतीय नागरिकांचे, ते कुठेतरी थांबतील. तर शिक्षण व्यवस्थेमध्ये स्किल जर दिलं, मुलांना स्किलचं जर त्यांनी तसं शिक्षण दिलं, तर त्यामध्ये स्किल ही सर्वात मोठी गोष्ट आहे. स्किल असेल तरच तो माणूस या मार्केटमध्ये टिकतो, समाजामध्ये टिकतो आणि काहीतरी करू शकतो. त्याचबरोबर आपल्याला मगाशीच मी प्रश्न घेतला की नागरिक आणि महिलांचा कसा प्रतिसाद आहे, त्यात तुमचा प्रतिसाद आहे नाही असंही उत्तर आलं आपलं. परंतु आपला एक नेमका वर्ग कसा आहे, ग्रामीण आहे, शहरी आहे, कुठून आपल्याला चांगला रिस्पॉन्स मिळतोय? शक्यतो आम्हाला शहरातून जास्त रिस्पॉन्स चांगला मिळतो. शहरात राहणाऱ्या व्यक्ती ह्या रिअल परिस्थितीशी भिडतायत. ग्रामीणमध्ये शक्यतो आम्हाला हे समजावून सांगावं लागतं. ग्रामीणमध्ये लोकांचा विश्वास पटकन बसत नाही. शहरामध्ये जे रिअल चाललंय किंवा त्यांची जी धावपळ आहे, किंवा शहरामध्ये जाऊन राहणारे जे नागरिक आहेत त्यांनी 10,000 15,000 जसं आपलं कुटुंब चालवतात आणि तेच 10,000 15,000 साठी ते किती वेळ राबतात, यापेक्षा इथून किती मिळतं हे त्यांचा पटकन विश्वास या गोष्टीवर बसतो आणि त्यांनी तो अनुभव घेतलेला आहे. त्यामुळे शहरातील लोक इतकं जास्त निगेटिव्ह नसतात, पण ग्रामीणमध्ये जरा थोडं निगेटिव्हता जास्त आहे. त्यांना फार पद्धतीनं समजून सांगावं लागतं
आणि मग ती लोक आपल्यावर एखाद दुसरा अनुभव घेतल्यानंतरच ते आपल्यापर्यंत पोहोचतात. आपण आता पाहतोय ग्रामीण असेल किंवा शहरी असेल, महिलांचं सक्षमीकरण असेल किंवा रोजगार, त्यांना प्रत्येकालाच रोजगार आज हवे आहेत एकंदर परिस्थिती पाहता. मग ग्रामीण किंवा शहरी कुठल्याही महिलांना जर आपल्याशी जोडून राहायचं असेल तर नेमकं काय करावं लागेल? आम्ही मॅडम पूर्ण ऑल महाराष्ट्रापर्यंत पोहोचतोय. आम्हाला असं म्हणायचं की प्रत्येक स्त्री सक्षमीकरण, जसं घर घर तिरंगा जशी शासनानं मोहीम राबवली होती, त्याच पद्धतीनं प्रत्येकी घरात प्रत्येकी महिलेनं 15,000 मिळवलेच पाहिजे अशा माध्यमातून आम्ही मार्केटमध्ये पोहोचते. मग ते धूपकांडी प्रोडक्शन असो किंवा इतर काही सल्ले असतील. महिला सक्षमीकरण काळाची गरज आहे. शिवाजी महाराजांचा काळ पुन्हा जिवंत होणं फार गरजेचं आहे, कारण सध्या अत्याचार ह्या गोष्टी ज्या होत आहेत तर त्या थांबवण्यासाठी महिला पहिला सक्षम झाली पाहिजे, तिनं स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. ह्या गोष्टीसाठी आम्ही आता सध्यामध्ये रिअल आहोत की महिला स्वतः सक्षमीकरण झाली पाहिजे, त्यापेक्षा अधिक ती स्वावलंबीकरण झाली पाहिजे. या माध्यमातून सध्या आम्ही आता प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर आता आपले नागरिक असतील किंवा महिला, यांना काय आवाहन कराल? आपण एक महिला म्हणून गेल्या 7 वर्षांपासून अनेक महिलांना सक्षम करण्यासाठी कार्यरत आहात. अजूनही आपल्या आता बोलण्यातून दिसतंय की अनेक महिलांना सक्षम करण्याचे प्रयत्न आपले सध्या सुरू आहेत. त्याबद्दल काय आवाहन कराल? पूर्ण महिलांना मी असं सांगेन, सध्या काळाची गरज आहे महिला सक्षमीकरण, स्वावलंबीकरण, बरोबर. तर ऍक्च्युली आपण नवऱ्याच्या जीवावर राहण्यापेक्षा आपण काहीतरी कमवावं. मग आत्ता सध्याची रिअल स्थिती काय आहे? एखादी सिरियल बघायची, सिरियल बघून झालं संसार, मुलं बाळ झाली की विषय संपतो सध्याच्या महिलेचा. तर नाही, तर आज आपला संसाराला 1 रुपये जरी कमवायचा असेल तर त्यांनी स्वतः सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. मग फॉर एक्झाम्पल हा बिझनेस असो किंवा इतर कोणताही असो, पण त्यांनी स्वतः स्वावलंबीकरण करण्यासाठी स्वतः तडफडलं पाहिजे. स्वतः प्रत्येक स्त्रीमध्ये एक शक्ती आहे की तिने जागृत केली पाहिजे. नक्कीच मॅडम, प्रत्येक स्त्रीची शक्ती जर जागृत व्हायची असेल तर तिनं सक्षम असणं, रोजगार करणं गरजेचं आहे. तिनं स्वतः कमवलं पाहिजे, तरच आजची स्त्री ही सक्षम होऊ शकते. आणि स्वामी एंटरप्राइजेस असेल किंवा तेजयंत्र प्रायव्हेट लिमिटेड असेल, या माध्यमातून पूनम मॅडम गेल्या 7 वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी महिलांसाठी अनेक रोजगार उपलब्ध करून दिल्याचं आपल्याला आता मॅडमांच्या बोलण्यातून जाणवलंच. त्याचबरोबर इथून पुढेही त्यांची महिलांना सक्षम करण्यामध्ये तळमळ असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. पाहत रहा टीव्ही नेक्स्ट मराठी.